आपण पाहताय प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सत्य यांचे लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त झाल्यानंतर तुकाराम मुंढेंनी भेसळयुक्त दूध, पनीर, अन्य दुग्धजन्य पदार्थ, औषधं, खाद्यपदार्थ बनवणाऱ्या कंपन्या, गुटखा विक्री यांच्या विरोधात कारवाईला सुरुवात केली आहे. त्यातूनच गेल्या 15 दिवसात झालेल्या कारवाईची आकडेवारीच आयुक्त तुकाराम मुंढेंनी मांडली आहे. पाहूया. 25 मे ते 11 जून या काळामध्ये प्रोहिबिटेडच्या बाबतीत, म्हणजे प्रतिबंधित आयटमच्या बाबतीतला सांगतोय, बाकीच्या नाही सांगत आहे, कारण हा प्रोहिबिटेडचा विषय आहे. म्हणून तपासणी केलेल्या आस्थापना म्हणजे प्रोहिबिटेडच्या बाबतीत त्या 354 आहे, 354. बाकीचे असेल ना आपल्याकडे पुढचे केलेले ती पण असेल ना, तो पण मागवा ना. आणि ड्रगचे असेल तर ड्रगचं पण मागवा. त्याच्यामध्ये नाही सॉरी प्रतिबंधित पदार्थ आढळलेल्या आस्थापनाची संख्या 344 सापडली. आपल्याला तपासणी 354 केली, 344 मध्ये फाइंड आउट झालं. जप्त साठ्याची किंमत ह्या 344 मध्ये एक किती रुपये, 3,27,24,629 रुपीज. 3,27,24,629 रुपीज. FIRs 235. Arrested people 350. Seal establishment of this 344 are 274. Seized vehicles are 26, and the price of that vehicle is 1,33,000. No, 13,39,500. No, sorry, 1,33,95,000. So this is about 25 मे ते 11 जून प्रोहिबिटेड आयटमच्या बाबतीत जी मोकोका आपण लावला त्याच्या. पाहत रहा लोकसंवाद न्यूज. जय भारत, जय महाराष्ट्र.